राजकोट किल्ल्यावर शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरून आज महाविकास आघाडीचं आंदोलन। आदित्य ठाकरे मालवणात जाऊन आंदोलनात सहभागी होणार। मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शरद पवार पक्ष आक्रमक। आज भिगवण चौकात सुप्रिया सुळे करणार आंदोलन। खासदार नारायण राणे आज राजकोट किल्ल्यावर जाणार। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करणार। समुद्रकिनारी असणाऱ्या सोसायट्याच्या वाऱ्याचा अंदाज नौदलाला आला नसावा। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य। तर यावर कुणीही राजकारण न करण्याचं फडणवीसांचं आवाहन। शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या झालेल्या अपमानाविरोधात राष्ट्रवादी मैदानात शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज घटनास्थळी जाणार। आपापल्या शहरातील शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाराजांची जाहीर माफी मागा। जितेंद्र आव्हाड यांचं मवियाच्या कार्यकर्त्यांना आवाहन। आज छत्रपती संभाजी महाराज असते तर भ्रष्टाचारी लोकांचा उजवा हात आणि डावा पाय निकामी केला असता। पुतळा उभारताना कोणी पैसा खाल्ला असेल तर कठोर कारवाई झाली पाहिजे, अमोल मिटकरींची मागणी। मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य अत्यंत अशोभनीय। आमदार वैभव नाईक यांची टीका। मुख्यमंत्र्यांना ठेकेदार आणि भ्रष्टाचार सोडून काहीही दिसत नाही, नाईक यांचा आरोप। सिंधुदुर्गच्या कणकवलीतील छत्रपतींच्या पुतळ्याला ठाकरे गटाचा दुग्धाभिषेक। राज्य सरकारचा निषेध करून केली घोषणाबाजी। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिवप्रेमी आणि मराठा बांधवांनी नोंदवला निषेध। लोणावळा शहर पोलीस स्टेशनला शिवभक्तांकडून निवेदन। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सांगलीत ठाकरे गटाची निदर्शनं। तोंडाला काळी पट्टी लावून सरकारच्या असंवेदनशील कारभाराविरोधात निषेध नोंदवला। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काळे फुगे हवेत सोडून निषेध। धाराशिवमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधानं अभिषेक करून सिंधुदुर्गातील घटनेचा निषेध। घटनेच्या निषेधार्थ शिवप्रेमींकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सिंधुदुर्गात काल झालेल्या घटनेवर पालघरमध्ये ठाकरे गटाकडून निषेध आंदोलन। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या घटनेबाबत ठाकरे गटाचं कोल्हापुरात निषेध आंदोलन। राजमुद्रेला दुग्धाभिषेक करत केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। सिंधुदुर्गातील प्रकरणावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची काँग्रेसकडून मागणी। या प्रकरणी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार, पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती। छत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर काँग्रेसकडून वर्ध्यात निषेध व्यक्त। काँग्रेसकडून सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी। सिंधुदुर्ग प्रकरणी चोपड्यात सायंकाळी काँग्रेसकडून मूक आंदोलन। हातात फलक घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला। विधानसभा निवडणुकीची हंडी आम्हीच फोडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दंड थोपटले। संस्कृती दहीहंडी पथकात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। जे श्रीकृष्णाला मानतात तेच 2024 विधानसभेची हंडी फोडणार। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। दहीहंडी खालचा पाया किती मजबूत हवा ते शिकवते, मात्र पाय कसे खेचतात हे उद्धव ठाकरेंकडून राजकारणात शिकलो। भाजप नेते आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका। लाडकी बहीण आली आहे, आता सुरक्षित बहीण पाहिजे। जे चुकीचं कृत्य करतील त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, ही आपण मागणी करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। आज राज ठाकरे बदलापूर दौऱ्यावर। बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराप्रकरणी प्रत्येक शाळेतील पालक आणि बदलापूरकरांशी संवाद साधणार।
चंदगड विधानसभा मतदारसंघातून शिवाजी पाटलांची उमेदवारी जाहीर केली नाही। ते मागच्या निवडणुकीत पराभूत झाले होते। आता परत मेहनत करत असल्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। आमचं जागा वाटप झालं नाही, जागा वाटप झाल्यानंतर उमेदवार कोण आहे ते कळेल। बारामती विधानसभेच्या जागेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। दर्यापूर विधानसभेची जागा शिवसेनेला जवळपास निश्चित असल्याचा शिंदे सेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा दावा। अभिजित अडसूळ इथून विधानसभा लढण्याची शक्यता। शरद पवार पुण्यातील वसंतदादा साखर कारखान्याच्या बैठकीसाठी उपस्थित। त्यानंतर शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये बैठक। यावेळी कोणतीही राजकीय चर्चा नाही, हर्षवर्धन पाटील यांची माहिती। कोपरगावचे भाजप नेते विवेक कोल्हे आणि शरद पवारांचा एकाच गाडीतून प्रवास। विवेक कोल्हे नाराज असल्याची चर्चा। कोल्हे शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता। दहीहंडीनिमित्त भाषणात नवनीत राणा यांची आमदार बच्चू कडूंवर सडकून टीका। ढोंगी नाटकबाज सुपारी बहाद्दर म्हणून बच्चू कडूंचा उल्लेख। बेईमानांना हाकलल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, नवनीत राणांचा हल्लाबोल। अमरावतीमध्ये बडनेरात संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांचा आमदार रवी राणांवर गंभीर आरोप। आपल्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास रवी राणा जबाबदार राहतील, कदमांचं वक्तव्य। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बॅनर्स। जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख। इंदापूर रस्त्यावर लागलेल्या बॅनरची बारामतीत चर्चा। सुनित्रा पवार यांनी बारामती तालुक्यातल्या गावांना दिल्या भेटी। गावात लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्या सोडवण्याचा प्रयत्न करू, सुनित्रा पवारांचं आवाहन। भाजप आमदार संभाजी पाटील यांची जनसन्मान यात्रा लातूरच्या वलांडीत दाखल। भाजप नेत्या पंकजा मुंडे जनसन्मान पदयात्रेत सहभागी। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हे दाखल। पीडब्ल्यूडीच्या मालवण कार्यालय तोडफोड प्रकरणी गुन्ह्याची नोंद। नेपाळमध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातातील जखमींची फडणवीसांकडून विचारपूस। 7 पैकी 3 बॉम्बे हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांची आता मौखिक सुनावणी। उच्च न्यायालयाचा केदार यांना दिलासा। सहकार खात्याला 2 सप्टेंबर रोजी मौखिक सुनावणी घेण्याचे आदेश। संभाजीनगरच्या सिल्लोड शहरात मुस्लिम समाजाचा आक्रोश मोर्चा। रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन। रामगिरी महाराजांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी। कोलकात्यातील डॉक्टर रेप मर्डर केस निषेध मोर्चात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज। अनेक जण जखमी। विद्यार्थ्यांवरील कारवाई विरोधात आज भाजपचा बंगाल बंद। बीडच्या अंबाजोगाईतील शासकीय स्वराती नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं बेमुदत उपोषण। मानसिक त्रास, अत्याचार आणि जातीवाद करणाऱ्यांची तात्काळ प्रशासकीय बदली करा, विद्यार्थ्यांची मागणी। राज्यभरात दहीहंडीनिमित्त ठिकठिकाणी गोविंदांचा थरार। मुंबईत आतापर्यंत 106 गोविंदा जखमी। ठाणे जिल्ह्यात दहीहंडीला सलामी देताना 14 गोविंदा जखमी। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जखमी गोविंदांवर उपचार सुरू। गोंदिया जिल्ह्यात 1.5 दिवसाच्या श्रीकृष्णाला निरोप। जन्माष्टमीच्या दिवशी घराघरात मोठ्या उत्साहात श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना। दहीहंडीच्या दिवशी श्रीकृष्ण मूर्तीचं विसर्जन। गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते म्हाडाच्या शुभंकर चिन्हाचं अनावरण करण्यात येणार। घरांच्या किमतींसंदर्भात देखील यावेळी महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता। नागपूरच्या इतवारी रेल्वे स्थानकासह विदर्भातील अनेक रेल्वे स्थानकांना मिळणार नवं रूप। कलावंत फेहमिदा हैदर यांच्या थ्रेड पेंटिंग आणि ग्लास मोजकेच्या माध्यमातून स्थानिकांवर स्थानिक कला आणि हेरिटेजला देण्यात येणार स्थान। नाशिकच्या देवळालीत 15 वर्षाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या। एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची आत्महत्या। तरुणाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीनं जीवन संपवलं।
जळगावमध्ये पांझरा नदीच्या पुरात अडकलेल्या दोघांना वाचवण्यामध्ये स्थानिकांना यश. गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांना पूर. जळगाव शहरात हॉटेलमध्ये जेवताना सराईत गुन्हेगाराचा बेकायदेशीर बंदुकीतून गोळीबार. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर धक्कादायक प्रकार. ट्रक चालकाचा स्टंट, इतर वाहन चालकांच्या जीवाशी खेळ. एका प्रवाशानं व्हिडिओ चित्रित करून प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. अकोल्यात वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या दोघांना अटक. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित. घाटकोपरमधील वर्षा नगरमध्ये महत्त्वाची संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली. स्थानिकांनी मागितलेल्या मदतीवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दहीहंडीच्या व्यस्ततेचं कारण. पेशवा घराण्याचे वंशज उदयसिंह पेशवे साहेब यांचं दुःखद निधन. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. नाशिकच्या तन्वी देवरेची जगातील सर्वात कठीण जलतरण स्पर्धा मानल्या जाणाऱ्या इंग्लिश चॅनल पार करण्याची कामगिरी. डोवर ते फ्रान्स अंतर 17 तास 42 मिनिटात पूर्ण केलं. गडचिरोली जिल्ह्यातील जांजावाडी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मंथय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर. 5 सप्टेंबरला रजत पदक आणि 50,000 रोख पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार. जळगाव जिल्ह्यात महिनाभरापासून सुरू असलेल्या पावसानं शेतीचं नुकसान. शेतात पाणी साचून राहिल्यानं अनेक पिकं खराब. ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. दिल्ली एनसीआरच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचं थैमान, तर काही भागात पाणी साचण्याचीही शक्यता. सततच्या पावसामुळे गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती. गेल्या 24 तासात तिघांचा मृत्यू. 17,000 लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं. 64 मार्गांवर धावणाऱ्या राज्य परिवहन बसेसच्या 583 फेऱ्या रद्द. गुजरातच्या बडोद्यात प्रचंड पाऊस. अनेक ट्रेन रद्द. प्रवाशांची अडचण. अनेक तास प्रवासी प्लॅटफॉर्मवरच. सायन्स अलर्टच्या रिपोर्टनुसार मानवी वाय गुणसूत्र कमी होत असून भविष्यात पूर्णपणे नाहीसे होऊ शकतात. मात्र ते संपायला लाखो वर्ष लागतील. वाय गुणसूत्राची घसरण चालू राहिली तर पृथ्वीवरील जीवन नाहीसं होऊ शकतं. संशोधनातून भीती व्यक्त. ॲपलच्या CFO पदी भारतीय वंशाचे इंजिनियर केवन पारेख यांची निवड. लुका मिस्ट्री यांच्या जागी त्यांची नियुक्ती. केवन पारेख 1 जानेवारी 2025 पासून ॲपलचे CFO म्हणून काम पाहणार. BCCI सचिव जय शहा यांची ICCच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड. 1 डिसेंबर 2024 पासून जय शहा ICCची सूत्र हाती घेणार. BCCIकडून महिला T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा. हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा. स्मृती मंधना उपकर्णधार. 3 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात. भारताचा पहिला सामना 4 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी. आता देशांतर्गत स्पर्धांमध्येही सामनावीर आणि मालिकावीर खेळाडूंना बक्षीस म्हणून मिळणार रोख रक्कम. BCCIचा निर्णय. ज्युनियर आणि महिलांच्या स्पर्धेतही हे दोन्ही पुरस्कार दिले जाणार. जय शहा यांची माहिती. ॲपल iPhone 16 आणि iPhone 16 Pro 9 सप्टेंबरला होणार लॉन्च. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो इथल्या ॲपल पार्कमध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता लॉन्च इव्हेंट. मराठी कलाविश्वावर शोककळा. ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे काळाच्या पडद्याआड. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.